कोल्हापूर जिल्हा म्हणजे सहकाराची पंढरी आहे। नागरी सहकारी बँकांकडून सर्वसामान्य लोकांना कर्ज पुरवठा करण्यात येतो, मात्र कर्जाची वसुली करताना बँकांना अनेक अडचणी येत आहेत। बऱ्याचदा बँकेच्या वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्जदारांकडून अरेरावी करत मारहाण केली जाते। अशा लोकांवर प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसंच वसुली अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स वसुली अधिकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण कर्नाड आणि प्रकाश निकम यांनी पत्रकारांशी बोलताना केली। अडचणीच्या काळात कर्ज देऊन ज्या संस्थेने मदत केली त्या बँकेलाच अडचणीत आणणं नैतिकदृष्ट्या सुद्धा योग्य नाही असं सांगण्यात आलं। कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स वसुली अधिकारी संघाकडून आज पत्रकार परिषद झाली। काही दिवसांपूर्वी हुपरी इथल्या आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि वसुली अधिकारी एका थकीत कर्जाच्या वसुलीसाठी गेले होते। लता कोराणे आणि विनोद कोराणे यांनी त्या बँकेकडून 60 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं। कर्जाची रक्कम व्याजासह 1.5 कोटीवर गेली आहे। त्याच्या वसुलीसाठी गेलेल्या पोवार आणि करडे या बँकेच्या कर्मचाऱ्यांना कर्जदारांनी मारहाण करून पळवून लावलं। त्यामुळे कोराणे दाम्पत्यावर गुन्हा दाखल व्हावा, तसंच त्यांची तारण मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी बँकेला पोलीस प्रशासनानं सहकार्य करावं अशी मागणी जिल्हा नागरी बँक्स वसुली अधिकारी संघाचे अध्यक्ष किरण कर्नाड आणि प्रकाश निकम यांनी केली। काही कर्जदार अरेरावी करून कर्ज बुडवण्याच्या मानसिकतेचे असतात। त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाते, पण बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं यावेळी सांगण्यात आलं। यावेळी अरविंद माने, सुभाष औंधकर, पीडी यादव उपस्थित होते।